लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। सर्वच राजकीय नेत्यांकडून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत। अशाच पद्धतीने अहमदनगर लोकसभेचे भाजप उमेदवार सुजय विखे पारनेर तालुक्यात एका कार्यक्रमात असताना त्यांनी शोले चित्रपटातील एक प्रसंग सांगत पारनेरची परिस्थिती कशी आहे याचं वर्णन केले आहे। चित्रपटात अमिताभ बच्चन धर्मेंद्रसाठी हेमा मालिनी यांचा हात मागण्यासाठी मावशीकडे गेल्यानंतर त्यांच्यात काय संवाद होतो तो सांगत मित्रात अनेक अवगुण असतानाही अमिताभ काय म्हणतो हे सुजय विखे सांगितलं आणि हा प्रसंग पारनेर तालुक्यात अगदी फिट बसतो असं म्हणत त्यांनी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्ता आपला नेता किती चांगला आहे हे सांगेल, मात्र मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावं असं आवाहन केलंय। मात्र हा प्रसंग सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे निलेश लंके यांच्यावर टीका केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। पण पारनेर तालुक्याची वास्तविकता जर पाहायची असेल तर शोले पिक्चर मध्ये अमिताभ बच्चन जेव्हा हेमा मालिनीच्या मावशीला धर्मेंद्रचा हात मागायला जातो तर तो जे वर्णन करतो हे तुमच्या तालुक्याला एकदम फिट बसतं। तो म्हणतो ते माझ्या मित्राचं लग्न करून द्या, तो बिचारा लग्न होत नाहीये। ती म्हटली काय कमवतो? तो म्हणता लग्न झालं तर कमवायला लागेल, मग लग्न झाल्यापर्यंत काही कमवत नाही का? नाही, आता कधी कधी हारजीत होत राहते। ती म्हटली हारजीत काय? नाही म्हणलं मटक्यामध्ये रोज तर जिंकू शकत नाही, कधी कधी हारावे लागतं। मग मावशी म्हणते अरे बापरे मटका पण खेळतो का? अरे मटका कुठं खेळतो, पण एकदा मित्रांनी दारू पाजली का मग मटक्यापासून उठतच नाही। ती म्हटली हे पण खरं, मग आता काय? नाही पण तुम्हाला सांगतो मावशी की याचं एकदा लग्न तर लावून पहा, तो बायांकडे जायचं पण सोडून देईल। आणि मग ती मावशी म्हणते की तुझ्या मित्रामध्ये सगळे अवगुण आहेत, सगळे दुर्गुण आहेत, पण तुझ्या तोंडातून तुझ्या मित्राबद्दल चांगलंच वाक्य काय निघतं? तो डायलॉग पहा आणि तुमच्या तालुक्याचा विचार करा। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।